Today start with 8th standard mathematics, the first chapter. As today's point is decimal representation of rational number. बघा डेसिमल रिप्रेझेंटेशन, डेसिमल मीन्स दशांश, रिप्रेझेंटेशन म्हणजे रूप कशाचं, दशांश रूपाचं ऑफ अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचं काय बघायचं आपल्याला, डेसिमल रिप्रेझेंटेशन बघायचंय. ते कशा पद्धतीने बघा, वी यूज डेसिमल फ्रॅक्शन व्हाईल डिवायडिंग अ न्यूमरेटर. हा जो वरचा जो 7 दिसतोय तो काय न्यूमरेटर आहे ऑफ अ रॅशनल नंबर, रॅशनल नंबरचा, आणि बाय इट्स डिनॉमिनेटर, आणि बाय इट्स डिनॉमिनेटर. हा काय झाला, पूर्ण रॅशनल नंबर झाला, बरोबर आहे का. हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर. ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं, डेसिमल रिप्रेझेंटेशन काढायचं आहे. वी गेट रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर वरून परिमेय संख्येचं काय काढायचं आपल्याला, दशांश रूप काढायचं. बघा कसं येईल, 7 डिव्हिजन ऑफ 4 भागाकार पद्धतीने आपले ते काय येईल, 7 येईल, जे डिनॉमिनेटर आहे ते इथे येईल, आणि 4 भाग घालवायचा. 4 एके 4 मायनस ॲज अ 3 0 ॲज अ 0.0 घेतल्यामुळं, आणि 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत्ते 28, 10 मायनस 8 2 हातचा घेतलेला 0, आणि 4 पंचे 20, बरोबर आहे. हा काय रिमाइंडर आला, बरोबर आहे का. रिमाइंडर इज 0, आणि हा काय झाला, क्वोशंट झाला. म्हणजे आपला आन्सर काय येईल बघा, 7 डिव्हिजन ऑफ 4 इज इक्वल टू 1.75. हे काय निघालं, आपलं आन्सर निघालं. जेव्हा रिमाइंडर 0 येतो तेव्हा त्या डेसिमलला काय म्हणलं जातं, टर्मिनेटिंग डेसिमल. टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे खंड झाला, बरोबर. इथं खंडच पडला, बरोबर आहे. पूर्ण भाग गेला तिथं, त्यामुळे तिथं खंड पडलं, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, टर्मिनेटिंग डेसिमल. आणि ज्याला पूर्ण भाग जात नाही, तर भागाकारला एक वेळ 1 2 अशी संख्या राहते कंटिन्यूली, तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप म्हटलं जातं. तो आता बघणार आहे आपण. म्हणजे ह्याला काय म्हणलं, सच अ डेसिमल फॉर्म. हा जो काही डेसिमल फॉर्म निघाला रॅशनल नंबरचा, त्याला काय म्हणलं जातं, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणलं जातं. सेकंड बघा एक्झाम्पल, नॉन टर्मिनेटिंग घेते म्हणजे समजेल. 7 डिव्हिजन ऑफ 6 बघा आन्सर लिहिताना, 7 डिव्हिजन ऑफ 6 म्हणल्यावर 6 भागिले 7, 7 1 6 1 6 1 भाग जात नाही म्हणून 0.0, 6 1 6, परत 10 मधून 6 गेले 4, हातचा घेतला 0, परत 0, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, परत 10 तून 6 गेले 4, 4तून इथला हातचा घेतला 0 झाला, परत इथं काय आला 0 आला, 6 6 36, परत इथं 4 आला, 10तून 6 गेले, परत हातचा घेतलेला दिला, परत तेच आलं 6 6 36. म्हणजे ही प्रोसेस रिपीट तीच चालत राहते, दिसते का. जी प्रोसेस रिपीट तीच चालत राहते. ॲज अ 4 ॲज अ 0, परत 40 आला, आणि वरती काय 1 6 6. जेव्हा हे रिपिटेशन होतं 6 6, त्याला काय म्हणलं जातं, नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे खाली अजून परत घेत होतं 6 6 36 ॲज अ 4 36, ॲज 10 मायनस 6 इज 4 ॲज अ 0, परत तीच प्रोसेस राहते. म्हणजे रिपीट तीच प्रोसेस राहते. म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा, 7 डिव्हिजन ऑफ 6 इज इक्वल टू 1 पॉइंट. कुठून आली, रिपीट प्रोसेस इथून आली, बरोबर आहे का. म्हणजे इथं काय द्यायचं, पॉइंट द्यायचा, डेसिमल फॉर्म द्यायचा, ॲज अ 1 6 ॲज अ इन्फानाइट 6, बरोबर आहे का. म्हणून 7 डिव्हिजन ऑफ 6 इज इक्वल टू 1.16 इज अ डेसिमल, असं आन्सर लिहिता येईल. अजून एखादं एक्झाम्पल बघा नॉन टर्मिनेटिंगचं. ह्याला काय म्हणलं जातं, नॉन टर्मिनेटिंग प्रोसेस. इथे लिहा, दिस इज दी नॉन टर्मिनेटिंग डेसिमल, बरोबर आहे का.
याला काय म्हणजे इथं शेवटलं 0 आलंय का नाही, जिथं खंड पडत जातो याचं 0 0 असेल तर टर्मिनेटिंग, आणि तिथं परत परत तीच प्रोसेस येत राहते. ठराविक गेलं की तीच येत राहिली तर त्याचं नॉन टर्मिनेटिंग. बघा प्रॅक्टिस सेट 1.3 राईट दी फॉलोइंग रॅशनल नंबर. म्हणजे फॉलोइंग काय दिलाय, रॅशनल नंबर दिलाय. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल बघा, हे रॅशनल नंबर आहे, त्याच्यापासून काय काढायचं आपल्याला, डेसिमल फॉर्म काढायचा आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल इज 9 डिव्हिजन ऑफ 7. बघा 9 डिव्हिजन ऑफ 37. बघा 37 ऑफ 9. मी तर त्यासाठी एवढा पाडा तयार केलाय. 7चा अगोदर पाडा लिहून घ्यायचा, त्याच्यात हातचे ऍड कर द्यायचे. कशा 3चा पाडा तयार करून त्यात करायचे, आणि 37 एके 37, 37 दोन्ही 74 आणि 37 त्रिक 111 असा पाडा तयार करून ठेवलाय. म्हणजे आपल्याला जे काही फॉर्म आहे क्वेश्चन तो लिहायला काय जाईल, सोपा जाईल. बघा 37 दोन्ही 74, परत 10 - 4 6 आणि 9 मायनस ॲज 8 ॲज 1, परत 0, परत 60 कुठल्या ह्याच्यात बसते बघा, 37 चौक 148, 37 चौक 148, परत 10तून 8 गेले 2, 6तून 5 गेले 1, 0, परत 20, 120 कुठं बसतोय, 37 त्रिक 111. म्हणजे इझी जाईल तेच असं लिहायचं, 37 त्रिक 111, 111, 10 - 1 9, 0 0, परत काय आलं 90 आलं. बघा परत आणि कशाची रिपिटेशन झाली, 90ची झाली. 90 बघा 37 दोन्ही 74, परत 10तून 4 गेले किती राहिले 6, परत 9तून 8 गेले 1, 0, परत 30 आलं रिपीट. दिसतंय का रिपीट, म्हणजे असं रिपीट होत राहिलं तर बघा डेसिमल फॉर्म काय येतोय, नॉन टर्मिनेटिंगचा 148 ऑफ दी 4, 10 - 8 2 1 0. म्हणजे हे परत काय 120 काय येईल, 120 ला परत 3 येईल. म्हणजे काय झालं, हे रिपीट परत ह्याच्या पुढे घेतलं तर तेच रिपीट येईल. म्हणून आन्सर बघा 9 डिव्हिजन ऑफ 37 इज इक्वल टू 0.243 ॲज अ इन्फानाइट. बरोबर आहे का, 243 ॲज अ रिपीट झाले. दिसते का 243 आणि 243. म्हणून 9 डिव्हिजन ऑफ 37 इज इक्वल टू 0.243 असं न लिहिता हे काय लिहायचं, डेसिमल फॉर्म ऑफ दी रिपीट ऑफ दी तेच येत राहतं, म्हणून 243. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 80 डिव्हिजन ऑफ 48. 48 चा सुद्धा पाठ नसतोय, म्हणून इथं 48 चा पाडा बेचा अगोदर पाडा लिहायचा. बे 2 4 3 6 4 8 2 5 10 10 आलं म्हणजे इकडे हातचा वगैरे करून हा पाडा तयार करून घ्यायचा. बघा ह्याचा आन्सर कसं लिहायचं, डेसिमल फॉर्म काढायचा रॅशनल नंबरचा. 42 डिव्हिजन ऑफ 80 हे ह्याच्यापेक्षा लहान असल्यामुळे 0, परत इथं 0 फॉर्म 0 पॉइंट दिला. परत 42 ॲज 180 ॲज 168. बरोबर आहे का, ॲज 4 168. बघा 10तून 8 गेले 2, परत 8तून 7 गेले 1 0, परत 20 120 ॲज अ 2 ॲज अ 84. 10 - 4 इज अ 6. बघा 10तून 8 गेले 6, परत 12तून 9 गेले ॲज अ 3, परत 0 360. बघा कुठं बसतोय 360 ॲज अ 8 ऑफ दी 336. 10 - 6 ॲज अ 4, 6 - 4 2, 0 ॲज अ 240. 240 ॲज अ 5 ॲज अ 2 1 0 0 3 0
as 000 as a 7 as a 294 10 minus 4 6 10 minus 10 0 as 60. बघा इथून परत प्रोसेस मला वाटते रिपीट होते नाही बघा परत 60 as a 41 42 as a 10 minus 2 8 1 0 as a 180. परत बघा 180 आले म्हणजे इथं रिपीट होईल अजून 181 as 4 as a 168 म्हणजे इथं काय होतंय रिपीटेशन होतंय बरोबर आहे का म्हणून बघा 1842 is equal to 0.428571 as a infinite म्हणून therefore 80 division of 42 is equal to 0.428571 as a decimal form. Next बघा 9 division of 40 14 पर्यंत पाडे लिहिले ते पाठ आहे त्यामुळे आपल्याला काही गरज नाहीये कारण 30 पर्यंत पाडे सर्वांचे पाठ असतात बघा पॉइंट ह्याच्यापेक्षा हे लहान आहे म्हणून 0. बघा 14 सक्क 84 परत 10 minus 4 6 0 14 चौक परत 0 परत 14 चौक 56 as a 10 minus 6 as a 4 0 as a 40 म्हणजे 14 दोन्ही 28 10 वजा 8 2 1 0 as a 120 as a 14 8 112 10 वजा 2 8 0 परत इथून भाग जात नाही म्हणून अजून परत 0 घेतला आणि 14 5 70 0 8 minus is 1 परत 14 7 98 बघा 10 minus 8 is a 2 10 minus 0 as a 20 as a 14 1 14 10 तून 4 गेले 6 0 परत 60 म्हणजे कुठंतरी रिपीट झाल्यागत आहे बघा जोपर्यंत रिपीट येत नाही भाग जात नाही तोपर्यंत त्याचा काय करायचा भाग घालवत राहायचा 60 आलं 14 चौक 56 as a 10 minus 6 is a 4 0 as a 40 म्हणजे इथली जी प्रोसेस आहे दिसते का 60 इथं आले बरोबर आहे का 60 नंतर परत हे 40 इथं आले म्हणजे इथं काय झाले रिपीटेशन होत गेले बरोबर आहे रिपीटेशन म्हणून म्हणजे 6 काय रिपीट आले म्हणजे 90 आपल्या आलेलं नाहीये परत 60 नंतर आले म्हणून ही प्रोसेस जी आहे ती रिपीट आली बघा 90 60 40 20 परत इथं 60 40 अजून परत जर भाग घालवला 14 चा जर 28 येणार परत 120 येईल म्हणून बघा आन्सर 9 division of 40 is equal to 0.6428571 नंतर 42851 ही रिपीट झाले बघा 6 नाही रिपीट झालं पण त्याचे जी पुढचे अंक आहेत कुठले 42851 42851 आणि इन्फायनाइट असेच भाग पुढे जात जातील म्हणून बघा 9 division of 40 is equal to 0.6428571 as a repetition of 42857 as a repeated. As a next example, as a minus 103 as a 5 plus minus as a answer is a minus येईल कारण आपण बघतले अगोदर सिम्बॉल मध्ये बघा 5
as a 103. 5 दोन्ही 10. 0 इथला 0 हाताला इथे 0 येईल. परत 3 as a point of 0 as a 5. 6 as a 30. बरोबर आहे का? याचा आन्सर किती आलाय? 0 0 आलाय. ॲज अ टर्मिनेटिंग आलंय. अगोदरची जी एक्झाम्पल बघितली त्याचं टर्मिनेट नॉन टर्मिनेटिंग आलंय. म्हणून आन्सर बघा इज -103 ॲज अ डिव्हिजन ऑफ 5 इज इक्वल टू किती आले? 20.6. पण मायनस प्लस मायनस ॲज अ 20.6 हे काय ठरेल? आपलं आन्सर ठरेल. नेक्स्ट बघा तसंच सोडवायचं आहे. -11 डिव्हिजन ऑफ 30. 11 is a small as a point, as a pointer, as a 0. बघा 30 as a 8 of 104 as a minus 10 minus 4 is a 6 as a 0 0 60 30 as a 4 of 52 minus 10 minus 2 is a 6 0 60. Sorry, 10 minus 2 is a 8. 80 as a 30 of 6 of 78 as 10 minus 8 is a 2. 0 as a 30. 31 is a 30. 13. 10 minus 3 is a 7. 0 as a 70 as a 30. 5 is a 65. 10 minus 5 is a 5. 0 0 as a 5 as a 13 of 3 of 39 is a 10 minus 9 is a 1 as a 1 as a 0 as a repeat process. Repetition म्हणून बघा 11 मायनस 30 हे काय परत रिपीट होणार आहे म्हणून इथं स्टॉप केलं मी. कारण तीच प्रोसेस येणार पहिल्याच आलेलं आहे त्याच्यामुळे काय आपल्याला पुढे करायची गरज नाही. जे रिपीट येऊपर्यंत करायचं पूर्ण भाग तर जाणार नाही. ॲज अ 6 4 5 3 ॲज अ बघा -11/30 इज अ मायनस प्लस इज अ मायनस ऑफ 0 8 4 6 4 इज अ 5 3 इज अ लास्ट आन्सर ऑफ द question of the practice set 1.3. Thank you watching my video and subscribe. Don't forget it, like and comment.